नमस्कार सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी 4 प्रकारच्या चटण्या बनवून दाखवणार आहे। पहिली म्हणजे शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे। तर त्यासाठी मी ते 6-7 मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। वजनी प्रमाण बोललं तर 125 ग्रॅम आहे, अर्धा पाव। आणि मीठ घेतलेले आहे 1 चमचा आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। आता प्रथम हे शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले खरपूस। तर मी आता शेंगदाणे भाजून घेते आणि नंतर मग मिक्सरला बारीक करायचे हे लसूण आणि मिरची आणि शेंगदाणे पण। मी आता गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता शेंगदाणे भाजून घेणार आहे। हे आता आपण शेंगदाणे भाजून घेत आहोत। शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर मग ते मिक्सरला वाटून घ्यायचे। कच्चे वाटायचे नाही तर चटणीला चव येत नाही। मग शेंगदाणे सारखे हलवत राहायचे, नाहीतर एकाच बाजूने जळले जातात। मग ते जळून द्यायचे नाहीये, फक्त चांगले खरपूस भाजून घ्यायचे। हलवत राहायचे शेंगदाण्यांना सारखं। हे पहा, असे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। तर आता याची साल काढायची, किंवा तुम्हाला साल काढायची नसेल तर काढू पण नका, आणि काढायची असेल काढू शकता। लसूण आणि मिरच्या पहिलं वाटायचे थोडं, नंतर शेंगदाणे घ्यायचे वाटायला। बघा, अशी शेंगदाण्याची मी चटणी वाटून घेतली आहे। तर मिक्सर असा चालू बंद करायचा, एकदम चालू ठेवायचं नाही, तर पूर्ण बारीक होऊन जाईल। आता हे तेल टाकून जरा परतून घ्यायचे। इथे आता 1-2 चमचे मी असं अंदाजे तेल घेत आहे आणि तेल तापलं की लगेच हे गरम करायला टाकायचे चटणी वाटलेली। आणि शेंगदाण्याची चटणी अशा प्रकारे तुम्ही करून बघा, 8-10 दिवस चटणी चांगली राहते। मिरच्या आणि लसूण पहिलं बारीक करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यातच शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। आणि आता मी लगेचच मीठ टाकत आहे याच्यामध्ये। तर ही चटणी तुम्ही लाल मिरची पावडर मध्ये पण करू शकता, पण मी हिरव्याच्या मिरची मध्ये केलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ पाहून नक्कीच सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तेल चांगले खमंग अशी भाजून घ्यायची या चटणीला। हे बघा, अशी मस्त झालेली आहे। आणि मिक्सर जर कंटिन्यू चालू ठेवला तर बारीक होतो, एकदम कूट होऊन जातो त्याचा। म्हणून चालू बंद करून मिक्सर वाटायचं। हे पाट्यावरती पण छान होते। तर बघा, अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे। हे पहा, मोकळी सुटसुटीत अशी चटणी तयार झालेली आहे। तर ही 8-15 दिवस आरामशीर राहते, खराब होत नाही। तर तुम्ही अशी चटणी करून पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेते। आता बघा, पहिली आपली शेंगदाणा चटणी बनवून झालेली आहे। आता खोबरा चटणी, जवस चटणी आणि ही सफेद तीळ चटणी। तर त्यासाठी मी ते लसूण घेतलेलं आहे। तर याचे मी आता 3 भाग करणार आहे लसणाचे। हे वाटताना खोबरं पण थोडंसं नॉर्मल भाजून घ्यायचं, आणि हे जवस भाजून घ्यायचे, सफेद तीळ भाजून घ्यायचे। आणि ह्या 3 चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे या वाटीमध्ये। याच्यामध्ये 3 चमचे मीठ घेतलेलं आहे। तर तुम्हाला जिरी टाकायची तर तुम्ही टाकू शकता, मी जिरी टाकत नाही या चटणीमध्ये। तर मी आता हे खोबरं भाजून घेते आणि सफेद तीळ भाजून घेते आणि जवस भाजून घेते। तर हे मग वाटून घेणार आहे नंतर। तर चला, आता मी खोबरं भाजून घेते। तर हे बघा, मी आता खोबरं भाजून घेते। जास्त पण नाही भाजायचं।
आता मी ना सफेद तीळ भाजून घेते, खोबरं भाजून घेतलं, ते थंड होऊ द्यायचे, त्याच्यानंतरच वाटायचं. आता हे तीळ भाजते. तिळाची चटणी पण शरीरासाठी खूप चांगली असते आणि असे पण कच्चे तीळ खाल्ले ना तर कॅल्शियम भेटते त्याच्यामधून, तर खूप चांगलं असते सफेद तीळ कच्चे खाल्लेले. आणि याची चटणीचा वापर जरी रोज जेवणामध्ये केला ना तर खूपच छान. तर अशा चटण्या तुम्ही बनवून पहा. तर तीळ असे तडतड करायला लागले ना तर गॅस बंद करायचा. त्याचा बघा आवाज यायला लगेच, पटकन भाजले जातात सफेद तीळ. आता जवस भाजून घेणार आहे. जवस म्हणजे याला आळशी पण बोलतात ना, आता आम्ही जवस. तर हे पण शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आपण याची चटणी खाल्लीच पाहिजे. आणि हे असे पण भाजून चटणी न करता पण असे बडीशेपमध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता, तर ते पण चांगलं असतं शरीरासाठी. तसं पण तुम्ही करून पहा, बडीशेपमध्ये टाकून खा, चटणी बनवून खा. हे पण पटकन भाजलं जातं तिळासारखंच. हे बघा आवाज यायला लागला तडतड्याचा, पण याला वेळ लागत नाही भाजायला. हे बघा हे आपलं भाजून झालेलं आहे. त्यात मी एक एक वाटून घेते. हे पहा, मी आता खोबरं वाटून घेते चटणीसाठी. तर त्याच्यात मी इथं 5-6 लसूण पाकळ्या टाकणार आहे, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा मिरची पावडर. तर 3 चमचे मी घेतलेले आहे मिरची पावडर, त्याच्यातला 1 चमचा टाकत आहे याच्यामध्ये. आणि मीठ 1 चमचा. आता हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे, खोबरं, मीठ आणि मिरची पावडर, लसूण. आता हे मी बारीक वाटून घेते. बघा अशी बारीक केली आहे खोबऱ्याची चटणी. तर ह्या चटण्या तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता आणि जेवताना रोज तोंडी लावायला पण उपयोगी पडतात. कढई तापायला ठेवलेली गॅसवरती आणि थोडंसं तेल टाकून याला गरम करून घ्यायचं आहे. चटणीला तेलामध्ये परतवायची आहे. कढईत आपण इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं ना की याच्यामध्ये चटणी खोबऱ्याची थोडीशी परतून घ्यायची आहे. खोबऱ्याच्या चटणीला पण किती छान कलर आलेला आहे. आणि चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, डाळ भात असं म्हणजे भरपूर पदार्थावर तुम्ही तोंडी लावू शकता. तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली? कमेंट करून नक्कीच सांगा. ह्या चटण्या तुम्ही बाहेर पण ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तर काचेच्या बरणीत भरून राहतात व्यवस्थित. काचेच्या बरणीत भरून ठेवायच्या, बनवून झाल्यावर थंड होऊन द्यायच्या. पण तर मी आता ही चटणी बाउलमध्ये काढून घेते. सुक्की, मस्त सुक्की झालेली आहे बघा चटणी. एकदम सुक्की फडफडीत खोबऱ्याची चटणी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपण तिळाची चटणी वाटून घेणार आहोत. तर आता हे लसूण, मिरची पावडर 1 चमचा, आणि मीठ 1 चमचा, आणि हे तीळ
याच्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तिळाची चटणी पण वाटून झालेली आहे। तिळाची चटणी पण वाटायला टाइम लागत नाही। आता याला जरा तेल टाकून थोडी परतून घेणार आहे मी थोडीशी तेलामध्ये। कढई तापायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता तेल घेते थोडं, 1-2 चमचे तेल छोटे, आणि हे तीळ वाटून घेतलेले याच्यामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचे चांगलं। हे बघा अशी आपली चटणी ही तयार झालेली आहे। गरम करून तर झालीच आहे, तेलामध्ये परतून घेतली ना तर ती परतून झालेली आहे। हे बघा, तर मोकळी सुटसुटीत चटणी ही अशी 15-20 दिवस महिनाभर आरामशीर राहते। तर तुम्ही हा प्रवासाच्या वेळेला घेऊन जाऊ शकता। समजा आपण भाजी चपाती घेऊन जाऊ शकतो, पण चटणी पण तोंडी लावण्यासाठी घेऊन जाऊ शकतो। ही पण मी बाउलमध्ये काढून घेते चटणी। अशी आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे। आता आपण हे 1 चमचा मीठ आणि 1 चमचा मिरची पावडर आणि हे लसूण आणि जवस आळशी हे वाटून घेणार आहे। हे बघा, याला पण वाटायला जास्त वेळ लागत नाही। आणि जवसची चटणी म्हणजे आळशीची चटणी, तर ही केस गळती थांबण्यासाठी खूप उपयुक्त आहे। तर तुम्ही अशी चटणी करून पहा। मी आता याला थोडंसं तेलात परतून घेणार आहे। तर त्याच्यामध्ये आता मी तेल घेते, 2 चमचे, सगळ्या चटण्यांना मी 2-2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे वाटलेले मिक्सर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। चारही चटण्या तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। ही पण खूप अशी कोरडीच होते चटणी। हे बघा, भरपूर दिवस राहते। ही पण तोंडी लावण्यासाठी खूप चांगलं आहे चटण्या या, आणि आरोग्यासाठी पण खूप छान आहे। आरोग्यासाठी हे पहा, अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे। ही सुद्धा चटणी मोकळी फडफडीत झालेली आहे बघा, एकदम छान लागते खायला। तर तुम्ही अशा पद्धतीने चटणी बनवून पहा। एकदम सोप्या पद्धतीने मी 4ही चटण्या दाखवलेल्या आहेत, तर करून पहा। 4ही चटण्या तुम्हाला आवडल्या तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आता ही वाटीमध्ये काढून घेते चटणी। अशी आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे। तर ही जवसाची चटणी शरीरासाठी खूप उपयुक्त असते, तुम्ही करून पहा। तर आता आपल्या 4ही प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहे, मी तुम्हाला दाखवते। अशा आपल्या 4 प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही ह्या चटण्या जरूर करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।